गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. शब्दांच्या दुनियेचा ईश्वर जर कोण असेल ना, तर ते वि. स. खांडेकर. मानवी भावभावनांचं स्पंदन ज्यांनी जाणलं तोललं असा मराठी साहित्य विश्वाला लाभलेला शब्दांचा ईश्वर म्हणजे वि. स. खांडेकर. त्याच वि. स. खांडेकरांची हिरवा चाफा ही कादंबरी 20व्या शतकाच्या पहिल्या 2-3 दशकामध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद या सर्व तत्त्वज्ञानांमुळं, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळं भारतीय जीवनात मोठं स्थित्यंतर घडून आलं. व्यक्तिजीवनावरील बंधनं सैल झाली. रूढ समजुतींना व नाती कल्पनांना तडे गेले. समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. एक झालं, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढतच गेली. समाजातल्या काहींनी या नव्या जीवन पद्धतीचा सहज स्वीकार केला. काहींनी आपल्या सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. ते सांगणारी ही कादंबरी हिरवा चाफा 1938 साली प्रकाशित झाली. यामध्ये नव्या काळातील आरंभीच्या बदलाचं चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयानं प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे पाईक, तर तात्यासाहेब कालेलकर हे जुनं ते सोनं मानणाऱ्या पिढीचे. तर मधला एक विजय, ज्यानं पूर्णपणे नवं न स्वीकारलेलं आहे अशा लोकांचा प्रतिनिधी. अशी ही कादंबरी हिरवा चाफा. या कादंबरीची नायिका आहे सुलभा. सुलभा कालेलकर, तात्यासाहेब कालेलकरांची लाडकी कन्या. सुलभा या पात्राविषयी लेखक वि. स. खांडेकरच लिहितात की सुलभेपूर्वी माझ्या सर्व नायिका पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखरांसारख्या होत्या. निर्दय रूढी, क्रूर दारिद्र्य, पदोपदी माणसात आढळून येणारी आत्म्याची बधिरता, अंध समाज पुरुषाची मूर्ख परंपरा प्रियता इत्यादी पोलादी गजांनी बनवलेला तो पिंजरा होता. आपली नाजूक चोच पुन्हा पुन्हा आपटून ते गज मोडण्याचा, निदान वाकवण्याचा प्रयत्न करण्याखेरीज पिंजऱ्यातल्या त्या दुर्दैवी पाखरांना दुसरं काही करणं शक्य नव्हतं. त्यांच्या रक्तबंबाळ चोची, पंखाच्या फडफडाटावरून पदोपदी व्यक्त होणारी त्यांची स्वातंत्र्य लालसा, गजांवर वारंवार पंख आपटल्यामुळं इस्ततः गळून पडणारी पिसं. पण अशा या पिंजऱ्याचं दार उघडं झाल्याबरोबर आतलं पाखरू जी आनंदी हालचाल करील, जे अर्धवट स्वप्नाळू दृष्टीनं पिंजऱ्याबाहेरच्या उंच वृक्षांच्या शेंड्याकडं आणि दूरवर पसरलेल्या फिकट निळ्या रंगाच्या आकाशाकडं पाहिल, त्याचं रेखाटन म्हणजे सुलभा. सुलभा ही अशी नवतरुणी आहे जी महाराष्ट्रात निर्माण होऊ घातली होती. तिच्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाचं चरित्र म्हणजे ही कादंबरी हिरवा चाफा. मित्रहो, हिरवा चाफा या कादंबरीबद्दल वि. स. खांडेकरच लिहितात की हिरवा चाफा ही माझी 5वी कादंबरी आहे, 1938 साली प्रकाशित झालेली. हिरवा चाफा या कादंबरीतील सर्वात बोलतं पात्र जे आपल्याशी बोलतं या कादंबरीतून, ते म्हणजे तात्यासाहेब कालेलकर. ते जुन्या पिढीचे प्रतिनिधी की नव्या हे आपल्याला कळत नाही, पण ते मध्यम वर्गाचे प्रतिनिधी आहेत हे मात्र लक्षात येतं. इंग्रजी राज्य सुरू झाल्यानंतर जो मध्यम वर्ग निर्माण झाला, त्याची हुबेहूब अशी स्थिती होती जी तात्यासाहेबांची वाटते. त्याचे डोळे नेहमी वर लागलेले असत. मुलगी ICSला द्यायची, मुलाला हायकोर्टात जज करायचं, टुमदार बंगला बांधायचा, ऐटवाज पोशाख करायचा, बायको नखशिकांत सोन्याची पुतळी दिसेल अशी दागदागिन्यांनी मढवून काढायची. या असल्याच आत्मिक दृष्टी शूद्र असलेल्या महत्वाकांक्षी या वर्गातले बहुसंख्य लोक प्रेरित झाले होते आणि त्यातूनच काही समाजवादाचे प्रेरक होते. इथं काही बंडखोर, काही नवीन विचारांचे, सगळ्याच प्रकारची माणसं आपल्याला हिरवा चाफामध्ये भेटतात. ऐकूया या कादंबरीबद्दल, परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. या कादंबरीच्या सुरुवातीलाच आपल्याला भेटतात तात्यासाहेब कालेलकर. एका तरुणीसोबत मनसोक्त टेनिसचा आनंद घेत असताना जेव्हा प्रोफेसर गरुड त्यांना टोमणा देतात, तेव्हा तो मध्यमवर्गीय बाना त्यांच्या पुन्हा नजरेसमोर येतो आणि सतत आपल्याला कुणीतरी पाहत असतं. लोक काय म्हणेल हा विचार नेहमीच मनात येत असतो. आणि हा सगळा विचार करत असताना त्यांच्या लक्षात येतं की सुलभा जी आता MBBS झाली आहे, डॉक्टर झाली आहे, ती आता येणार आहे. पण त्या सुलभाच्या अनेक आठवणी, त्या आठवणी येत असताना
त्यांना आठवतो तो हिरवा चाफा. सुलभाला सुगंधाचं वेड आणि या सुगंधाच्या वेळातच तो हिरवा चाफा प्रत्येक ठिकाणी डोकावतो. जेव्हा विजयचा विषय निघतो तेव्हाही हिरवा चाफा नकळत आपल्या भावभावना फुलवतो. माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात, माणसं येत असतात. आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच, हे सांगणारी ही कादंबरी हिरवा चाफा. यात काकासाहेब कालेलकरांना वाटत असतं की आपली MBBS झालेली लेक श्रीमंताच्या घरी जावी. त्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. पण सुलभाच्या जीवनात विजय येतो की दुसराच कुणी मुकुंद तिच्या आयुष्यात येतो आणि आयुष्याची उलथापालथ होते. पुढे काय होतं, या फुलांचा सुगंध या तिघांच्या आयुष्यात कसा बहरतो, या हिरवा चाफा कादंबरीत मावशीबाई आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तित्व वेगळं. जीवन प्रवाह जिकडं नेईल तिकडं वाहत जाणाऱ्या सश्रद्ध अशा या मावशीबाई, काकासाहेब कालेलकरांच्या दोन्ही मुलांचा ज्यांनी सांभाळ केला त्या मावशीबाई. त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला त्या जुन्या पिढीचं दर्शन घडतं. तर नव्या पिढीची सुलभा, मुकुंद, विजयराव आणि केशर ही सगळी पात्र एक एक व्यक्तिमत्व फुलवत जातात आणि ही कहाणी पुढे जाते. या कादंबरीतील सुलभा विचार करते की फुलांच्या जगाच्या यांत्रिक व्यवहारात माणसाच्या मनाचा असाच सोळामोळा होत असेल. जग हे असंच चालायचं का? गरिबांच्या उपयोगी पडण्याकरिता आपण डॉक्टरीन व्हायचं ठरवलं. डोंगराप्रमाणे ध्येयही दूर असतात, तोपर्यंत कशी सुंदर दिसतात. पण कालचा मुकुंदाच्या बहिणीच्या आजाराचा अनुभव, घरी गाद्या गिरद्यांवर लोळून गरिबीचं दुःख कमी करणं शक्य तरी आहे काय? मजुरांना मेल्यावरच विश्रांती मिळायची असं मुकुंद म्हणाला ते खोटं थोडंच आहे. हजारो लोकांना हालहाल करून मारणारा हा विषमतेचा रोग, याच्यावर आपल्यापाशी औषध काय आहे? सुलभेचं मन शून्य झालं. पैसा, कीर्ती, प्रणय यापैकी कुठल्याही मोहिनीचा तिच्या मनावर अद्यापी परिणाम झाला नव्हता. त्यामुळेच आपल्या ध्येयाविषयी नकळत तिची आसक्ती वाढली होती. अशी ही नवतरुणी सुलभा, हिरवा चाफा या कथेची नायिका. ती सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, एका उच्च मध्यमवर्गीय घरातील आहे. पण तिचे विचार नाविन्यतेकडे जाणारे आहेत. तिचे विचार समाजवादाशी जोडणारे आहेत. तिला सेवा करायची आहे, गरिबी नष्ट करायची आहे, तिला समानता आणायची आहे आणि तो सुगंध गरीब श्रीमंत प्रत्येकाच्या मनात दरवळू द्यायचा आहे. माणसावर त्याचा पैसा, प्रतिष्ठा हे पाहून प्रेम करण्यापेक्षा त्याची श्रीमंती ही बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलतेत मोजणारी सुलभा आपल्याला भेटते या कादंबरीत. या कादंबरीची नायिका सुलभा आणि तिचे वडील जे मध्यमवर्गीय विचारांचे या आपल्या लेकीवर अपार प्रेम करणारे काकासाहेब कालेलकर. हा भावनिक संघर्ष कसा फुलत जातो हे पाहण्यासाठी ही कादंबरी वाचावीच लागेल, ज्या कादंबरीचं नाव आहे हिरवा चाफा. मित्रो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.